नमस्कार भावांनो बहिणींनो, अजून काय घरातले काम झाले नाही. मग आज गेलते मी दळायला, लय उशीर झाला चक्कीत. मला आज हरसू घरी आहे. आज समोरचा दरवाजा खुल्ला ठेवलाय मी, बघा बाहेरचं. म्हणलं आज आपण खुल्लच ठेवा, चांगलं भारी वाटते पा. पण मी समोरचा दरवाजा बंदच ठेवत असते. तुम्हाला तर सांगेलच काही ते जाळी नाही, बाकीच्या दरवाजाला जाळ्या आहे, याला काही जाळी नाही, त्याच्यामुळं मग मी दरवाजा बंद ठेवत असते. कुत्रे मांजरे घुसायचं भीती वाटते घरात. आज हरसू नाही गेला शाळेत, चाललाय फोन पाहणं हरसूचा. त्याला आलता आज कटाळा. त्याची आंघोळ बाकी राहिली, आता आंघोळ करायची बाकी त्याची. आता करन ते आंघोळ. हरसूची काय आता आंघोळ झालेली नाही. मी दळायला गेले, त्याच्यामुळं मला उशीर झाला. आता करावं लागेल स्वयंपाक पाणी. तसं तर पीठ होतं, पण उद्या जायचंय फिरायला, त्याच्यामुळं मग आज दळून आणून ठेवा म्हणलं. शिल्लकचं पीठ पाहिजेच घरात. मग गेले दळायला, मग झाला मला उशीर. लय गर्दी होती. दरवाजा खुल्ला असला ना तर दणदण करमतंय, चांगलं पण वाटतंय. पण हरसू सारखा दार लावून घे मम्मी, दार लावून घे, त्याचं तेच असतंय. सगळे कामाला जायले, तुम्हाला तर सांगेलच आहे कालच्या व्हिडिओमध्ये. सगळे आजूबाजूवाले गुजराती आहेत ते, समोरचे सगळे राहायला इथं. त्यामुळं तोंड सुकल्यासारखं वाटायला लागले. बसले मग टीव्ही पाहत, पिक्चर लावला, बसले पाहत. झोप नव्हती येऊ लागली. वातावरण बदललं इकडं, सर्दी हे झाल्यावर झोप पण नाही येत, श्वास हे घ्यायला तकलीफी होत्या. आता स्वयंपाकच राहिले, आता आवरून घ्यावा लागल. मी घेते आता समोरचा दरवाजा लावून. पा भावांना बहिणींना कसं वाटते बाहेर, ते समोरचा दरवाजा खुल्ला असल्यावर भारी वाटते. पण आमच्या हर्षला आवडत नाही घर उघडं असलं तर. काय उठणार झाल्यावर होती भैया मी तुला पाणी. हा पावा लागन भाजी काय बनवायची म्हणून. त्याचं एकच असते, बटाट्याची भाजी बनव मम्मी, तेच आवडते त्याला. स्वयंपाक राहिले. आज मला लय कटाळा आलाय. चक्कीवर गेले, तिथंच लय उशीर झाला मला. तिकडे गेले तर मग तिकडेच टाइम लागला. दळणं होते पुढं, नंबरवारी दळणं भेटते तिकडं. असे लवकर ज्याचा नंबर असला त्यालाच दळण देते ते लोक. नंबरवारी दळण मोजून चांगलंय इकडं तर, असं हे नाही. नंबरवारी चांगले आपल्या इकडं, तरी मागचे पुढे दळणं करतात बाया. पण इकडं नाही, नंबरवारी ज्याचं जे अगोदर असलं त्याला दळून देतात. असं इकडं दुकानात गेलं, जे आधी गेलं त्याला. आता पावा लागन काय भाजी बनवायची. तर आज हरसू काय शाळेत गेला नाही आमचा. आज त्याला आलता कटाळा. असे पण त्याचे पप्पा घरी राहू देत नाही, शाळेत पाठवा जाय. पण आज राहिला तो घरी. मग आईचं मलाच बोलणं चालतंय, घरी काऊन राहू दिलं त्याला, 10वीचं वर्ष आहे म्हणून. पण तो काय जास्त घरी राहत नाही, आजच राहिलाय. मी घेते आता काम आवरून घरातले, आणि पावा लागन आता काय भाजी बनवायची. आता मी बाहेरचं आता बाहेर मस्त हवा सुटली. हे पा टीव्ही कनेक्ट करून पाहत राहते ते मोबाईल मध्ये. कनेक्ट करून पाहायला लागलाय. काहीतरी इकायला आले. पा काम होईल. इकायला आले दारावर काहीतरी.
आता स्वयंपाकाची तयारी करायची, पण मी काय तुम्हाला रेसिपी दाखवायला नाही लागले भावांनो बहिणींनो. आता एवढा टाइम नाही माझ्याकडे तुम्हाला दाखवायला आता रेसिपी. आता दाखवीन मी एखाद्या दिवशी तुम्हाला रेसिपी. पीठ भिजून ठेवलंय. आता हे कचरा भरून घेते. आता हरसूला ठेवलंय पाणी. त्याची आंघोळ बाकी आज तो घरी होता त्याच्यामुळे आरामाने आंघोळ करायला लागला. सकाळची लय घाई राहते कामाची. कचरे भरून घेतले. आता भांडे गिंडे सगळे झालेत. राहिलाय आता स्वयंपाक पटापट आवरून घेतले. काम उशीर कामून झाला एवढा. मी गेलते दळायला. मग चक्कीत लय गर्दी होती त्याच्यामुळे मला जास्त टाइम झालाय. मग आता स्वयंपाकच राहिला. आता 5-6 पोळ्या काय भाजी. आता गोबीचीच भाजी बनवणार आहे. तर तुम्हाला काय दाखवणार नाही मी आता रेसिपी. एखाद्या दिवशी तुम्हाला रेसिपी दाखवेन. आणि भावांनो बहिणींनो कालचा व्हिडिओ कसा वाटला सगळ्यांना आवडला. व्हिडिओ कालचा मी वरती जाऊन काढला होता गच्चीवर. थोडासा टाक आहे तिथं. भावांनो बहिणींनो एका ताईची कमेंट आलती कोणी घरी नसल्यावर जाऊ नका ताई त्या गच्चीवर पाण्याचं टाक आहे त्याला काही सपोर्ट नाही. पण मी सांभाळून वरी चढत असते आणि जास्त काय चढत नाही. कालच गेलते मी बाहेरच्या व्हिडिओ काढतच नसते. म्हणजे कसं घरी कोणी नसतंय. मै भाऊ बहिणी लय फेकील तर त्या सगळ्या ताई म्हणून लागल्या वरी जाऊ नका ताई गच्चीवर. त्याच्यामुळं वरी जात नसते मी एवढं. पण काल घरी नव्हता हर्ष म्हणून गेलते. पण असा पण आमचा हर्ष नाही म्हणतोय मला वरी जायला. म्हणजे काही सपोर्ट नाही तिथं. आणि त्या पायऱ्या पण काय बरोबर नाही त्याच्यामुळं मग आमचा हर्षू पण नाही म्हणतोय. पण मी याच्या पप्पाला सांगितलं होतं मी गेले होते वरती. मग काय नाही म्हणले याचे पप्पा म्हणे गेली तर काय नाही म्हणे सांभाळून चढायचं. म्हणलं सांभाळून चढले होते. आणि मग आमच्या भैयाला सांगितलं तर भैया म्हणे जाऊ नको मम्मी. आता त्याला पण सांगितलंय आता वरी जाणार नाही म्हणून. पण मी म्हणलं चला दाखवू. तरी पण माझ्या तोंडात तसं आता 4-5 दिवस लागतील. सुरत जर अख्खं फिरायला गेलं तर 10-12 दिवस पण पुरत नाही त्याच्यावरी. एवढं मोठं 20-25 दिवस पण लागू शकते. एवढं गाव मोठं आहे लय मोठं आहे. तरी पण आमच्या घराच्या आसपास मधलं दाखवलं होतं भावांनो बहिणींनो मी कालच्या एवढं. आणि तरी पण एवढं काय तुम्हाला दाखवलं नव्हतं. आणि मी रविवारची आता उद्या जाणार आहे फिरायला. याचे पप्पा जर लवकर आले तर मी जाणार आहे फिरायला. त्याचे पप्पा हो म्हणलेत मग मी तिकडून पण काय बाहेरचं काढून आणीन आणि मी जाणार आहे उद्या फिरायला. तर नक्की मी व्हिडिओ टाकीन तुम्हाला तो बाहेरच्या वातावरणाचा. आता याचे पप्पा पाहू कुठं म्हणते तर मग मी काढीन व्हिडिओ. म्हणजे उद्या टाकीन मी. उद्या नाही टाकणार भावांनो बहिणींनो सोमवारी टाकीन मी. मला वाटलं उद्या सोमवारी पण मी सोमवारी व्हिडिओ टाकेन. आणि मग रविवारचा काही घरातला काढून टाकेन. आणि कसे एवढं वाटते तर नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंट मध्ये. आता मग राहिलाय स्वयंपाक पाणी. तर मला आता स्वयंपाक पाणी लवकर आवरून घ्यायला लागते. सकाळची लय घाई राहती. पण आज गेले याचे पप्पा लवकर कामाला. नाश्ता बनवला होता पोह्याचा आणि आज लवकर गेले. पण म्हणलं आता आपण दळून आणून घ्यावा म्हणजे टेन्शन राहत नाही. दळून आणून ठेवलं तर पीठ तर होतच. पण उद्या मग रविवारची लय गर्दी असती. आणि शनिवारी मग ती म्हणजे 12 वाजा लोक चक्की चालू असती. त्याच्यामुळं मग लवकरच दळून आले. घरातले काम आवडले म्हणलं पहिला आपण दळून आणू स्वयंपाक चालतोचे. असे पण याचे पप्पा 2 वाजता येते जेवायला. तर मग उशिरा बनवलं चालते ना. आज आमचा हरसू घरी आहे त्याच्यामुळं मग आरामानं स्वयंपाक चाललाय भावांनो बहिणींनो. आणि मी बनवणार आहे गोबीची भाजी. तर गोबीच्या भाजीची काही रेसिपी टाकणार नाही मी. आता कधी टाकेन मी. बाय भावांनो बहिणींनो भेटते उद्याच्या व्हिडिओ मध्ये. आणि व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा.